हॅलो, मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कशा आहात सगळे? मस्त राहा, स्वस्थ राहा। आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो आणि नवीन वर्षाच्या माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे। तर नवीन वर्षाची सुरुवात करायची होती, चला तर म्हणलं मग देवदर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करूया। वर्षाच्या पूर्वसंध्येला जे आहे ना, देवदर्शनासाठी आम्ही चाललेलो होतो। मी, माझी आई, शिवांश, कृष्णा, शार्वी आणि आम्ही सगळे मिळून कारने निघालेलो होतो। म्हणूनच आम्हाला ऑलरेडी खूप उशीर झालेला होता आणि आम्हाला लवकर पोहोचायचे होते। तर हे पहा, ट्रॅफिक संडे आहे तरी ट्रॅफिक लागते आणि पुण्यामध्ये कुठेही गेलं तरी तुम्हाला ट्रॅफिक ही पिच्छा सोडत नाही। इवन आज सुट्टीचा दिवस होता तरीही ट्रॅफिक ही लागलेली होतीच। तर जाता जाताना पहा, आता ही आहे पुणे सिटी। आता मी पुणे सिटी क्रॉस केलेली आहे, म्हणजे एवढा क्रॉस केला आणि दुपारीच निघलो होतो आम्ही, त्यामुळे खूप गरम होत होते। का कोण जाणे थंडी आहे तरी इतकं गरम होत आहे की AC लावण्याशिवाय पर्याय नव्हता। आम्ही पुढे जात होतो तसं जे आहे ना, ऊन अजूनच वाढत होतं। आणि हे पहा, आता आम्ही इथं पोहोचलेलो होतो फुरसुंगीला। इथं जे आहे ना, साड्यांचे खूप सारे डेपो आणि होलसेल्स आहे। दिराच्या लग्नाची खरेदी आम्ही इथूनच केलेली होती। नवीन वर्षाची सुरुवात जी आहे देवदर्शनाने करायची होती। प्रत्येक नवीन वर्षाची सुरुवात अशीच देवदर्शनाने करतो, पण गेल्या वर्षी मी काही नारायणपूरला गेलेलो नव्हतं, तर ह्या वर्षी आम्ही ठरवलं नारायणपूरला जाऊया। नारायणपूर जे आहे पिंपरी चिंचवडपासून, म्हणजे आमच्या घरापासून साधारणतः 80 किलोमीटर तरी असेल मे बी। तर असं आम्ही निघालेलो होतो। तर हे पहा, हे आहे वडकी। इथे जे आहे ना, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असतो। संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि हा आहे दिवेघाट। तर दिवेघाटामधूनच ह्या सर्व पालख्या ज्या आहे पंढरपूरला जातात। तर दिवेघाट सगळ्यांनी पाहिलाच असेल। आणि 2 तासाचा प्रवास केल्यानंतर खूप भूक लागलेली होती, म्हणून जे आहे ना, आम्ही घाट क्रॉस केल्यानंतर इथे शकुंतला मिसळ इथे आलो होतो मिसळ खायला। हॉटेल आहे ना, खूप छान आहे आणि इथला ॲम्बियन्सही खूप आवडला आम्हाला। हे जे हॉटेल आहे ना, पूर्ण त्यांनी जे आहे ना कौलारू बनवलेलं आहे, म्हणजे एक जुन्या घरामध्ये आल्यासारखं फील होतं। इथं छान वातावरण आहे इथलं। तर पाहू शकता वरती त्यांनी तुम्ही किती छान अशी कौलारू जे आहे ना ॲम्बियन्स बनवलेलं आहे पूर्ण। तर मुलांना जे आहे ना खूप भूक लागलेली होती आणि आम्ही ही ऑर्डर केलेली होती। तर आम्ही मिसळ ऑर्डर केली। 2 मिसळ आम्ही ऑर्डर केलेल्या होत्या, मुलांसाठी 1 आणि आमच्यासाठी 2। तर 3ही मिसळ आमच्या आल्या। तर हे पहा, ही आहे मिसळ। छान असं मस्त मिसळ होती। मिसळ आणि सॅम्पलही होता, त्याचवेळी दही आणि सॅलडही भरपूर दिलेलं होतं। एकंदरीत टेस्ट खूप छान होती इथल्या मिसळची। तर आम्ही 2 प्रकारच्या वेगवेगळ्या मिसळ ऑर्डर केलेल्या होत्या। तर ही रेग्युलर मिसळ होती आणि त्याच्यानंतर आम्ही जे आहे ना मागवलेली होती स्पेशल मिसळ। तर स्पेशल मिसळमध्ये इथे पहा किती छान आहे। इथे स्पेशल मिसळमध्ये पान, गुलाबजाम, मठ्ठा, दही आणि वेगवेगळ्या प्रकारचं सॅलड, कैरी छान होतं। आणि इथे पहा, आम्हाला स्वामींचं दर्शन झालं। स्वामींचं दर्शन घेतलं तर दिवस आता आपला खूपच छान जाणार आहे। त्याचप्रमाणे आता आपल्याला दत्तगुरूंच्या दर्शनाला जायचं आहे, त्यामुळे आपला दिवस जो आहे ना एकंदरीत छानच जाणार होता। त्याच्यानंतर जे आहे ना, तो आम्ही सासवडवरून निघाला। तर पहा, इथे सासवडवरून नारायणपूर साधारणतः 7 ते 8 किलोमीटर मे बी असेल। तर इथे छानसं असं मस्त वातावरण आहे, चहूबाजूने शेतीच आहे। आम्ही निघालेलो होतो आणि आता आम्ही थोड्याच वेळात जे आहे ना इथे पोहोचणार होतो। मध्ये खूप गरम होत होते, म्हणून शार्वी जे आहे ना खिडकीच्या तिथेच बसलेली होती। तर आम्ही आलो नारायणपूरमध्ये पोहोचलो। तर हे आहे श्री दत्त मंदिर नारायणपूर येथील। नारायणपूर हे आहे पुरंदर तालुक्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये येतं। साधारणतः पुण्यापासून जे आहे 20 किलोमीटर, सासवडपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे। श्री दत्तगुरूंचं म्हणजे एकमुखी दत्तगुरूंचं खूप मोठं मंदिर आहे। पुण्याच्या आसपासच्या लोकांना माहीत असेलच। सगळ्यात आधी औदुंबराचं दर्शन घेतलं। औदुंबराचं दर्शन घेतल्यानंतर जे आहे ना पादुकांचं दर्शन घेतलं। मेन मंदिराकडे निघालो। तर पाहू शकता तुम्ही इथं किती गर्दी होती। आमच्या आधीच स्कूलच्या बस येऊन गेल्या त्या 2-3, त्यामुळं थोडीशी आम्हाला लवकर दर्शन मिळेल अशी आशा होती आणि ते झालं आमचं। थोडंसं लवकर दर्शन झालं, छान असं प्रसन्न वाटलं दत्तगुरूंचं दर्शन घेऊन। आणि इथे पहा, दत्तगुरूंचं जे आहे ना गुरुचरित्राचे जे वेगवेगळे अध्याय आहेत, गुरुचरित्राच्या अध्यायाच्या इथं जे आहे ना प्रती लावलेले आहेत। प्रत्येक अध्यायामधून काय संदेश दिला किंवा प्रत्येक अध्यायाचा काय अर्थ आहे, कुठल्या कथा आहेत ती त्याच्यामध्ये फोटोंच्याद्वारे त्यांनी जे आहे ना सादर केलेल्या होत्या। त्यानंतर पुढच्या दत्त मंदिराच्या मागे इथं जे आहे ना नारायणेश्वराचं मंदिर आहे, म्हणजे श्री शंकराचं मंदिर आहे। तर हे मंदिर ना खूप सुंदर आहे आणि पाहण्यासारखं आहे। पुरातन आणि प्राचीन मंदिर आहे, असं त्या प्राचीन मंदिराचा हा एक छानसा असं नमुना आहे, म्हणजे प्रकार आहे। हे मंदिर तुम्ही नक्की पाहायला जा।
जर तुम्ही नारायणपूरला दर्शन करणार असाल तर नारायणपूरच्या शेजारीच म्हणजे नारायणपूर मंदिराच्या एक्झॅक्ट मागच हे मंदिर आहे। इथल्या मूर्त्यांची पहा अशी अवस्था झालेली आहे। ह्या मूर्त्यांचे हात, नाक, डोळे वगैरे तोडलेले आहेत निजामशाहीच्या काळामध्ये। आतमध्ये गेलो, दर्शन घेतलं तर हे पहा, असं मंदिर आहे श्री क्षेत्र नारायणेश्वर। छान आहे हे मंदिर, पाहू शकता। या मंदिराचं आर्किटेक्चर किती छान आहे, म्हणजे एकदम साऊथची मंदिरे जशी असतात ना त्या मंदिरात सारखाच ह्या मंदिरामध्ये आल्यासारखं वाटतं। एकदम छान असं परिसर आहे मंदिराचा। त्यानंतर आम्ही परत दत्त मंदिरामध्ये आलो। थोडा वेळ इथं बसलो, तोपर्यंत मुलं जी आहे ना इथं खेळत होती। तर शार्विलला पहा इथं सगळं मोकळं दिसल्यामुळे तिला खूप आनंद झालेला होता आणि ती इकडून तिकडून पळत होती आणि कृष्णा आणि शिवांशही तिच्यासोबत पळत होते। तर मुलांची अशा प्रकारे मस्ती चाललेली होती। नारायणपूरचं दर्शन घेऊन निघाल्यानंतर आम्ही आलेलो तिथं श्री भैरवनाथ मंदिर येते। तर हे जे आहे सासवड येथील भैरवनाथ मंदिर आहे। खूप सुंदर मंदिर आहे, एकदम सुंदर असं पाहण्यासारखं मंदिर आहे आणि इथलं जे बांधकाम आहे ते एक नंबर आहे। तर तुम्हीही ह्या मंदिराला नक्की भेट द्या। सासवडमध्येच आहे हे मंदिर। हे जे आहे यांचं ग्रामदैवत आहे सासवडचं। छान मंदिर आहे। तुम्ही आताच एंट्री केल्यानंतर इथं पूर्ण दगडीचं जे आहे चिरेबंदीचं बांधकाम आहे। इथं आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला इथं खूप मोठा असा झुंबर दिसेल आणि इथले जे खांब आहे ना मंदिराचे सगळे ते सागवानी लाकडाचे आहेत। एकदम सुंदर असं मंदिर आहे। आत एंट्री केल्यानंतरच तुम्हाला इथे प्रशस्त असा सभागृह दिसतो आणि दोन्ही साईडला जे आहे दीपस्तंभ आहेत। परत तुम्ही थोडंसं आत गेल्यानंतर जे आहे ना मेन मंदिर आहे। खूप सुंदर मंदिर आहे, एकदम पाहण्यासारखं आहे। आणि ह्या मंदिर परिसरामध्ये ना संपूर्ण चारी बाजूनी मंदिराला वेगवेगळे छोटे छोटे मंदिर आहेत। सासवडमधील भैरवनाथ मंदिराचं दर्शन घेऊन निघाल्यानंतर आम्ही घरी निघालेलो होतो आणि खूप उशीर झालेला होता आम्हाला। गरमी खूप होत होता आणि पाऊसही येणार होता, ढग भरून आलेलं होतं, आभाळ पूर्ण भरून आलेलं होतं। म्हणून जे आहे ना आम्ही पटकन निघालेलो होतो आणि सगळ्यात शेवटी जे आहे ना पुण्यामध्ये पोचलो आणि काय झालं, आम्हाला पावसाने गाठला, खूप पाऊस आला। पुण्यामध्ये पाऊस होता, इतर ठिकाणी पाऊस आला की नाही काय माहीत, पण पुणे आणि पिंपरीमध्ये खूप पाऊस पडला। वर्षाची सुरुवात अशा प्रकारे आम्ही देवदर्शनाने केली। तुम्हीही नवीन वर्षाची सुरुवात कशी केली तेही कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। गेल्या 2 वर्षांमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला जसे प्रेम दिलेले आहेत तसेच प्रेम वर्षही मिळो आणि तुम्हालाही नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। जे काही तुम्ही संकल्प केलेले आहेत ते सगळे संकल्प पूर्ण व्हावे। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्सही नक्की करा। बाय बाय, थँक्यू सो मच।